नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अनंता सूर यांच्या आगामी खांदे मळणी या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात. अनंता सूर लिखित माय. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि पुन्हा दिवाळीनंतरची माझी तिसरीची शाळा सुरू झाली. दिवाळीपूर्वी झालेल्या 6माही परीक्षेचा निकाल लगेच मुख्याध्यापक झाडे मास्तरांनी आम्हाला सांगितला. वर्गात दरवर्षीप्रमाणे माझा 2रा नंबर आलेला होता. दिवाळी झाल्यानं हिवाळ्याची थंडी कडाडून पडायला लागली. सगळं शेतशिवार हिरवगार शालू पांघरल्यागं दूरवर पसरलेलं होतं. बापानं मला भल्या पहाटे आमचा गडी माणूस बिजाराम मामा आल्याबरोबर मोठ्यानं आवाज देत उठवलं आणि हातामध्ये विळा देत मला म्हणाले, वावरातून ढोरायसाठी गवताचा भारा आण पटकन. एवढ्या लवकर कशाला आणा लागते जी चारा? मग कवा जायचं होतो चारा आणाले? उजेड निघाल्यावर घेऊन येतो मी चारा. मग तोपर्यंत ढोर खोट्याजवळ चाऱ्याशिवाय उपाशी मारणार नाही का? बापाच्या या वाक्यानं मी बिळात घुसलेल्या उंदरासारखा थंडगार झालो. तसा बाप माझ्याकडे डोळे फाडून बघायला लागला. मी गपचूप तसाच विळा घेऊन लगेच बिजाराम मामाच्या मागं निघालो वावराच्या दिशेनं. कडाक्याच्या थंडीनं सगळं अंग हुडहुडत होतं. तरीही गेलो आम्ही दोघं वावरात आणि बिजाराम मामाच्या मागं मीही गचागच धुऱ्यावरचं गवत कापणं सुरू केलं. अंग थंडगार झालं होतं. दोघांनीही अर्ध्या तासामध्ये 2 मोठे गवताचे भारे बांधले आणि आम्ही पुन्हा लगेच घराच्या रस्त्यानं लागलो. गावात येताना मध्येच वाड्याच्या घराजवळ एक शेकोटी पेटत होती, तिथं थांबलो. 5-10 मिनटं थांबून चांगलं मागून पुढून आग शेकलं आणि पुन्हा डोक्यावर गवताचा भारा घेऊन लगेच दोघंही घरी आलो. बापानं पहाटेला उठताच मायला घरातली सगळे कामधंदे घाईघाईनं आटोपून वावरात यायला सांगितलं. तशी माय सकाळी 10 वाजेपर्यंत बापाला वावरात शिदोरी न्यायची आहे या विचारानं घाईघाईनं कामाला लागली होती. बापाले वडगावच्या शिवारातील वावरातली फवारणी 2 दिवसामध्ये आटोपायची होती. म्हणून सकाळीच उठल्याबरोबर बापानं एका थैल्यामध्ये एंड्रीनचे 2-3 डबे भरले. लगेच पाठीवर फवारणीचा पंप घेतला आणि सकाळीच बाप वावरामध्ये निघून गेला. रविवार असल्यानं आज मला शाळेला सुट्टी होती. बापानं वावराचा रस्ता धरताच मायनं माझी बळजबरीनं धरून आंघोळ करून दिली आणि लगेच कपडे धुण्यासाठी मायनं नदीचा रस्ता धरला. मीही अंगावर कपडे चढवून तसाच मायच्या लुगड्याचा पदर धरून तिच्या मागं नदीवर आलो. मायनं लगबगीनं धुणं धुतलं आणि घरी आली. तसंच मीही मायसोबत धावत घरी आलो. मायनं मला जेवणाचं ताट वाढलं आणि अंगणातल्या तारावर कपडे वाळवायला टाकले. मी घाईघाईनं जेवण आटोपलं तसे लगेच मायनंही 4 घास घाईघाईनं खाल्ले आणि अंगणातल्या उन्हाकडं पाहत एका टोपल्यामध्ये पाण्याचा गुंड आणि बापासाठी शिदोरी बांधली. मला मायनं आपल्यासोबत न्यावं म्हणून मी तिच्या सभोवताल एकसारखा घर फिरत होतो. इतक्यात या बांगड्या बाराला अब्दुल कासाराचा आवाज आला. मायनं तो कासाराचा आवाज ऐकला, परंतु आत्ता यावेळी कासाराजवळ बांगड्या भरत बसली तर नवऱ्याले वावरात शिजोरी पोचवायला उशीर होईल आणि नवरा आपल्यावर रागवेल. म्हणून बांगड्या भरायचा बेत मायनं रद्द केला आणि लगबगीनं माय वावराचा रस्ता चालू लागली. तसा मीही मायेच्या लुगड्याचा पदर धरून तिच्या मागं धावू लागलो. रस्त्यामध्ये वाढ्याचं घर होतं. त्यांच्या अंगणामध्ये थोड्या वेळापूर्वीच शेणाचा सडा टाकलेला असल्यानं सारं अंगण ओलं गच्च झालेलं होतं. त्यामुळे अंगणाच्या कोरड्या बाजूनं काही बाया पाणी भरण्यासाठी डोक्यावर गुंड घेऊन नदीच्या रस्त्यानं गोष्टी करत जायला लागल्या.
इतक्यात मायनं त्या वाढ्याच्या अंगणातल्या सड्यानं ओल्या चिंब झालेल्या अंगणामध्ये पाय ठेवला आणि कसं कोण जाणे एकदम मायचा उजवा पाय अंगणातील सड्यावरनं सर्रकन घसरला. तशी माय धाड दिशी जमिनीवर पडली. तसं डोक्यावरच्या टोपलीतलं गुंडभर पाणी अंगणातून भडाभडा वाहायला लागलं. शिदोरीतल्या भाकरीला शेण लागल्यानं भाकरीचा शेणकट वास यायला लागला. मायच्या उजव्या हातातील 4 बांगड्या फुटल्या. त्या बांगड्यांचे काच तिच्या हातात रुतल्यानं त्यातून भडाभडा रक्त व्हायला लागलं. मायच्या उजव्या पायातील चपलेचा अंगठाही तुटला होता. मायची ती अवस्था पाहून मी जागेवरच उभ्या उभ्या जोरजोरानं रडायला सुरुवात केली. तोच आजूबाजूला लोक जमा झाले. लक्ष्मीबाई पडली व माय पाय घसरून, असं म्हणत जवळपासच्या घरच्या 4-6 बायाही आपापल्या हातातलं काम टाकून बाहेर आल्या. मी घाबरून मायकडे पाहत एकसारखा उभ्या उभ्या रडत होतो. मायच्या अंगावरचं लुगडं सड्यानं भरलं होतं. त्या लुगड्याला शेणाचा वास येत होता. एकाएकी झालेल्या या घटनेनं माय ही आतून घाबरल्यासारखी झाली. तिचंही अंग भीतीनं थरथरू लागलं. तोच 2-3 बायांनी मायला डावा हात धरून हळूच उचललं. बांगड्या हातात खोलवर रुतल्यानं मायच्या हाताला खोलवर जखम झाली होती. त्या हाताच्या जखमेतनं रक्ताचे टप्पोरे थेंब जमिनीवर खाली पडत होते. ते पाहून लगेच एका बाईनं वाढ्याच्या घरातनं एक मोठा कपडा आणला तर लगेच दुसऱ्या बाईनं पाण्यानं मायच्या हाताची जखम धुतली आणि त्या जखमेवर तो कपडा बांधला. आता तर मायच्या उजव्या हातात फक्त 2च बांगड्या शिल्लक राहिल्या होत्या. अंजनाबाईचं जसं मायच्या हाताकडे लक्ष गेलं तशी ती लगेच मायचा हात धरून हळूहळू कासाराकडे घेऊन आली. मीही तिच्या मागं डोळे पुसत कासाराकडे आलो. गावातून चक्कर मारून नुकतंच अब्दुल कासारानं विठ्ठल मंदिरात बांगड्यांचं दुकान मांडलं होतं. बांगड्यांच्या काचा खोलवर रुतल्यानं मायचा हात सुजला होता. मायच्या तोंडून भीतीपोटी शब्दच निघेना. तिचं मन कसल्या तरी अनाहूत भीतीनं गोंधळल्यागत झालं होतं. इतक्यात कासारानं मायेच्या दोन्ही हातात 5-5 बांगड्या भरल्या. मायनं हळूच उभं होत लुगड्याच्या मोडीत ठेवलेली कमरेजवळील 10ची नोट दुसऱ्या हातानं काढून लगेच कासाराच्या हाती दिली. अंजनाबाईसोबत माय वाढ्याच्या घरी आली. एका बाईनं मायच्या चपकलेल्या गुंडात पाणी भरून आणलं. मायनं भाकरीला लागलेलं सड्याचं पाणी हळूहळू लुगड्याच्या पदरानं पुसलं आणि शिदोरीत टोपलीत ठेवली. तुटलेली चप्पल तशीच कोपऱ्यात ठेवून माय अनवाणीच वावराचा रस्ता चालायला लागली. सोबतच्या बाया मायला आरामानं जा लक्ष्मी, घाई करू नको, वावरात जायची म्हणून एकसारख्या समजावू लागल्या. मी मायच्या मागं धावायला लागलो. माय गावाच्या बाहेर निघून वावराच्या पायरस्त्यानं लागताच धावल्यागत चालायला लागले. नवरा आपली वाट बघत भुकेनं व्याकुळ झालेला असेल याची काळजी तिच्या मनात होती. मायच्या लुगड्याला 4-5 ठिकाणी रक्ताचे घट्ट डाग लागले होते, परंतु बापाच्या काळजीनं त्याकडे लक्ष द्यायला तिच्याकडे वेळच नव्हता. शेतातील बापाला लागलेल्या भुकेच्या चिंतेपुढे ती आपल्या हाताचं दुखणं विसरून बेभानपणे शेताचा रस्ता एकसारखी चालत होती आणि मी तिच्या मागे एकसारखा धावत होतो. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली तशी पटापटा पावलं टाकत माय वावरात आली. मायच्या मागं धावल्यानं मी दमून गेलो होतो. एकदाचं आम्ही शेतात आलो. बाप पाठीवर पंप घेऊन फवारणी करत करत मायजवळ आला. मायनं वावरातल्या एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली डोक्यावरचं टोपलं अलगदपणे उचलून ठेवलं. पाण्याचा गुंड बाजूला ठेवून शिदोरी काढली. बापानं हळूच पाठीवरचं पंप उतरवलं, हात धुतले आणि लगेच मायला प्रश्नाचा भडीमार सुरू केला. शिदोरी आणाले तुले इतका मान काऊन झालं? गावामध्येच थांबली होती थोड्या मान. पण इतक्या मान कुठं गावामधल्या बायांबरोबर गोष्टी करत थांबली होती काय? नाही, मी येऊनच राहिली होती इकडं. हे शिदोरी आणायची टाईम आहे का? रागानं मायवरच तो रागवायला लागला. मी चुपचाप बाजूला बसून मायचा चेहरा निहाळत होतो. मायला आपल्या हाताचं दुखणं सोसवत नव्हतं.
मात्र बापाच्या संतापी आवाजापुढे माय मुक्या गायीसारखी शांतपणे बापाचं सारं बोलणं ऐकून घेत होती. बापाच्या शिव्या शापापुढे माय नमतं घेत होती. लग्न होऊन बापाच्या आयुष्यात आल्यापासून पोटातलं दुःख पचवण्याची कला मायनं चांगलीच अवगत केली होती. तिने हे जगणं कुठल्या विद्यापीठातून आत्मसात केलं याचं कोडं मला तेव्हा उलगडत नव्हतं. माय सकाळी शेतात येतानाची घडलेली घटना बापाला का सांगत नव्हती? ती निमूटपणे बापाच्या शिव्या शापाशी मुक्यागत का ऐकून घेते? बापाच्या संतापी स्वभावाशी ती शांत राहूनही कशी जुळवाजुळव करत जगत असावी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बहुधा मायच्या नम्रपणे वागण्यात आणि बोलण्यात होती. राज्य केलं देवानं आणि डोसकं बांधलं शेवानं असं समजून माय बापासोबत आपला तुटका फुटका संसार कशीबशी चालवत होते. बापानं घाईघाई जेवण आटोपलं आणि लगेच पुन्हा फवारणी सुरू केली. तसं मायनं हातात वेळा घेऊन उन्हामध्ये बांधावरचं गवत कापणं सुरू केलं. हात सुजून दुखत होता, पण माय मात्र कधीच रिकामी बसत नव्हती. संध्याकाळ झाली तसे आम्ही तिघंही पायी पायी घरी आलो. मायचे अनवाणी पाय मातीनं काळेभोर झाले होते. अंधार पडायला आला तोच अचानक बाहेर थंडगार वारा सुटला. मायनं हातपाय धुवून लगबगीनं चुलीवर 4 कप चहा ठेवला. इतक्यात बिजाराम मामानं सगळ्या जनावरांना शिवारातून चारून आणलं आणि अंगणातील खुट्ट्यांना बांधलं. 4 वर्षांपासनं तोच आमच्याकडे इमाने इतबारे काम करणारा गडी माणूस होता. वय झाल्यामुळे सकाळी जनावरांसाठी गवत आणणे आणि दिवसभर जनावरांना शेतातून चारून आणणे एवढंच काम तो करत होता. दिवस असे साल्यापावती जात होते. मायच्या हाताचं दुखणं हळूहळू कमी होईल लागलं, पण याबाबत मायनं कधी चुकूनही बापाजवळ एक शब्द देखील काढला नाही. असेच पाहता पाहता 2 महिने निघून गेले. थंडी कमी होऊन हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागली. माझी 3रीची वार्षिक परीक्षा आटोपली. 4 दिवसांनी मोठ्या रामदास भाऊकडे राजूरला शिकायला असलेले प्रकाश भाऊ 8वीची आणि सुनील भाऊ 6वीची परीक्षा देऊन घरी आले. त्यामुळे मायनं आमच्यासाठी रात्री गोडधोड कोहळ्याचं बोंड केलं. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत 2 महिन्यांपूर्वी घडलेली हाताच्या जखमीची गोष्ट माय आमच्याजवळ बसून हळू आवाजात सांगत होती. मी मायच्या मांडीवर डोकं ठेवून साऱ्या गोष्टी ऐकत होतो. बऱ्याच रात्री आम्ही सारे झोपी गेलो. बाप मात्र अंगणामध्ये खाट टाकून मनसोक्तपणे घोरत होता. वर्षभर हिरवीगार दिसणारी शेतं उन्हाळ्यात पिकापाण्याचे दिवस आटोपल्यामुळे एखाद्या उजाड माळरानाप्रमाणे भकास वाटत होती. मध्येच 8-10 दिवसाआड गावातील मुलामुलींच्या लग्नाचे लाडू पोट फुटेपर्यंत खायला मिळत असे. उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यात गावखारीत असलेल्या वडाच्या झाडाखालच्या मारुतीच्या पारावर गावातली माणसं आणि मुलं दिवसभर पत्ते खेळत बसायची. तर उन्हातान्हात गावातली जनावरं नदीवरून निवांतपणे पाणी पिऊन आली की दिवसभर त्या वडाच्या झाडाखालील विस्तीर्ण सावलीत डोळे मिटून रवंथ करत राहायची. 1 मेला आमचा 3रीचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे वर्गात माझा 2रा नंबर आला. बंडू पहिला, मी 2रा आणि अर्चना 3ऱ्या नंबरनं पास झालो. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक झाडे गुरुजींनी आम्हा तिघांचीही पाठ थोपटून आमचं कौतुक केलं. उन्हाळा संपून मृगनक्षत्र लागलं. प्रकाश भाऊ आणि सुनील भाऊची शाळा सुरू व्हायला अजून आठवडाभर उशीर होता. 7 जूनच्या दरम्यान 2-4 आकांत सुटून रस्त्यावरची मोठमोठी झाडं पडली. सोबत पावसानंही जोर धरल्यामुळे रोजच संध्याकाळी आभाळात ढग जमा होई. एक दिवस संध्याकाळी एकदम सोसाट्यानं वारा सुटून पावसाला सुरुवात झाली. तसा बाप अंगणातल्या मांडवातून दोरखंड घेऊन आत जात नाही, तोच परधानाचा माधव दम टाकत घराकडे धावत आला. बाहेर अंगणातून सभोवतालच्या वातावरणाकडे नजर फिरवत बोलला, काका काका घरी आहे का तुम्ही? कोण आलं रे आता दारात आणि काय काम आहे? मी माधवा, एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला.
आता या टायमाला तू कोणची गोष्ट सांगायला आला आम्हाला? अहो, तुमची लाखीवाली गाय बामणाच्या मोयदारात जनली, तिले गोरा झाला. आता तुले कसे माहीत आहे बाबा? मी खुद पाहिलं माझ्या डोळ्यानं. तू कायले गेला तिथं त्या टायमाला माराले? मी आत्ताच माझ्या बकरे घेऊन आलोय त्या बामणाच्या मोयदारातून. बामणाच्या मोयदारातून म्हणजे नेमकं कुठीसा होय बे गाय? मारुती पाटलाच्या वावराच्या धुऱ्यावर तुमची गाय जणू नये. आता गाय कवा जनली म्हणायची? तास 2 तास झाले असतील तिला जनलेले. आता ती गोऱ्याजवळ बसून आहे. आपलं स्पष्टीकरण देत माधवा बोलला. इतक्यात माय त्याच्यासाठी चहा घेऊन आले. माधवानं गटागट उभ्या उभ्या चहा घेतला आणि पुन्हा आल्या पावली जाताना बापाकडं मान करत, बरं जातो काका, आणा लवकर तुमच्या गाई गोऱ्याला, नाही तर थंडी वाऱ्यात मरून जायचं, असं म्हणत लगेच निघूनही गेला. लगेच बापानं जागेवरनं प्रकाश भाऊला मोठ्यांदा आवाज दिला. त्यांच्या त्या एका आवाजानं आम्ही तिघंही आतून अपराध्यासारखे तोंडावर हावभाव करत बाहेर आलो. तेव्हा बाप बसल्या बसल्या दोरखंडाला पीळ देत आमच्याकडे बघून बोलला, जावा तुम्ही आता तिघही लगबगीनं आणि मोयदारातून गाय आणि गोऱ्याला घेऊन या. आता या अकांतामध्ये कायले पाठवून राहिले तुम्ही पोराले? माय आतूनच बोलली. जाते आणि पटकन घेऊन येते पोरं गाय आणि गोऱ्याले. पण पाऊस तरी कमी होऊ द्या थोडासा. माय आतूनच बापाकडे पाहत बोलली तशी आकाशातली वीज ताडकन कडाडली. आभाळ जमिनीतली माती उधळल्यागत काळभोर झालं होतं. बापानं थोडा वेळ आभाळाकडे पाहिलं आणि पुन्हा आमच्याकडे बघत मानेनंच जायचा इशारा केला. तसे लगेच आम्ही तिघंही मोयदाराच्या दिशेनं पायी पायी धावत सुटलो. पाऊस कमी व्हायचं नाव घेईना. पावलागणिक पावसाचा जोर एकसारखा वाढतच होता. पावसानं सारं वातावरण थंडगार झालेलं होतं. इच्छा नसूनही बापाच्या जमदग्नी अवताराकडे बघून आम्ही चुपचाप मोयदाराच्या दिशेनं खाली मान घालून आकांतातही चालत होतो. पांदण वाटेवरील कुंपणाच्या काठ्या हवेच्या झोतानं रस्त्यावर येऊन पडत होत्या. अर्ध्या पाऊण तासात आम्ही एकमेकांना हिंमत देत कसे तरी गायीजवळ पोहोचलो. क्षणाक्षणात आकांत आणि पाऊस हातात हात घालून फुगडी घेतल्यागत जोर घे. हळूहळू अंधार पडायला लागला. गाय गोऱ्याजवळ भर पावसात अंधारात बसून होती. आम्ही तिघांनीही हळूहळू पावलं टाकीत पुढे होऊन गोऱ्याला उचलण्यासाठी हात लावला तशी ती गाय धाडकन फुसकारून आमच्या अंगावर मारायला आली. आता भर पावसात काय करावं ते आम्हाला सुचेना. पावसाच्या टप्पोऱ्या थेंबाच्या सटसट माऱ्यानं आणि विजेच्या कडकडाटानं आमचे कान बधीर झाल्यासारखे झाले. गाईचं आमच्याकडे लक्ष नाही ही संधी साधून 3-4दा आम्ही गोऱ्याजवळ जाऊन त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. पण आमची बारीक हालचाल बघून लगेच ती नव्या दमानं पुन्हा फुसफुस करत आमच्या अंगावर धावायची. थंडगार पावसाच्या वाऱ्यानं अंगात थंडी भरायला लागली. वीज आकाशातून मोकळ्या रानात किंवा आमच्या अंगावर धाडकन कोसळते की काय असं वाटून जीव एकदम घाबराघोबरा होई. पण सांगणार कोणाला? आणि सांगूनही आता इथे आमचं ऐकणारं कोण होतं? डावीकडं आडाणं आणि उजवीकडे ब्यामळा अशी आमची तिघांचीही त्या उघड्या शेत शिवारावर गत झाली. अर्धा तास उलटूनही आमचा काहीच इलाज चालेना. तेव्हा शेवटी प्रकाश भाऊ माझ्याकडे बघत शांतपणे म्हणाला, तू इथंच थांब, आम्ही घरून बैलबंडी घेऊन येतो. पण मी एकटाच कसा थांबू? काय होत नाही, आम्ही येतो लवकर जाऊन, सुनील भाऊ म्हणाला. पण लवकर या तुम्ही, मला एकट्याने लय भीती वाटून राहिली. अरे आम्ही धावत धावत जातो आणि पटकन येतो बघ बैलबंडी घेऊन. बरं आम्ही लवकर येतो, तू कशाची चिंता करू नको, थांब इथंच, असं सुनील भाऊ म्हणाला आणि लगेच दोघंही घराच्या रस्त्यानं निघून गेले. एकसारखं आभाळ फाटल्यागत पावसाचं कोसळणं आणि विजेचं कडाडणं चालूच होतं. आता तर मी शिवारात एकटाच होतो. त्यामुळे शिवारात अंधार पडल्यानं मनोमन भीती वाटायला लागली.
गाईचं सारं लक्ष गोऱ्याच्या अंगाला चाटण्यात होतं, पण मला त्यांच्याशिवाय तिसरं जवळपास कोणीच दिसत नव्हतं. वीज धाडकन कडाडली की मनात एकदम धस्स होई. पुढची कडाडणारी वीज माझ्याच तर अंगावर पडणार नाही ना, असंही वाटे. मनात एकसारखा भीतीचा लपंडाव चाललेला. इतक्यात पल्ल्याडच्या शेतातून 2-3 गडी माणसांचा आवाज कानावर पडला. पुन्हा वीज कडाडली तसं त्या प्रकाशात त्यांचं माझ्याकडे लक्ष जाताच माझ्या जीवात जीव आला. सगळे माझ्याकडे आले. तेव्हा गाईकडे बघत जवळ येऊन वामन भाऊ मला म्हणाला, "अरे, इतक्या आकांतामध्ये तू एकटा कशाला आला?" "मी एकटा नाही, प्रकाश भाऊ आणि सुनील भाऊ बी आहे." "मग कुठं गेले ते दोघं बी तुला एकट्याला इथे सोडून?" "ते घरून बैलबंडी आणायला गेले आत्ताच इथून." "तुमच्या बापानं पाठवलं वाटते तुम्हाला तिघाले बी?" वामन भाऊ परत म्हणाला. मी थंडीतही अंगाला थरकाप सुटल्यामुळे त्यांच्याकडे बघत फक्त मान हलवली. तेव्हा पुन्हा वामन भाऊ म्हणाला, "एवढ्या आकांतामध्ये कोणची गाई होती का तू या बापाले गाई गोऱ्याले घरी न्यायची?" "मले काय माहिती, तुम्हीच विचारा बापाले जाऊन." "वराबारांच्या जीवाची पर्वा नाही का तुझ्या बापाले? बरं, चालतो आम्ही, तू घाबरू नको." "आता जावा तुम्ही, मी थांबतो एकटा." असं मी त्यांच्याकडे पाहून म्हणताच तिघही धप धप पावलं टाकत गावाच्या रस्त्यानं चालायला लागले. क्षणभर त्यांच्याकडे पाहून गाईला इथेच ठेवून त्यांच्या मागे मागे धावत घरी जावं असं वाटलं, पण पुन्हा एकदम बापाचा जमदग्नी चेहरा डोळ्यांसमोर आला. पुढे टाकलेलं पाऊल मी मागे घेतलं. नजर पडेल तिथपर्यंत दूरवर टाकली, परंतु गावातली लाईटही माझ्या नजरेला दिसेना. बहुतेक गावातली लाईट गेली असेल म्हणून आपल्याच मनाची पुन्हा मी समजूत घालायला लागलो. एक एक क्षण एक एक तासासारखा वाटायला लागला. धाडकन वीज कडाडली की माझी पंढरी घाबरायला लागली. या पावसात आता आपलं काही खरं नाही असंच वाटायचं. अर्धा तास झाला तरी कोणी यायची चिन्ह दिसेना. तोच गावाच्या दिशेनं आभाळ फाटल्यासारखी एकाएकी वीज कडाडली. मी उभ्या उभ्या कान दाबून भित्र्या मांजरागत शांतपणे सभोवताल पाहायला लागलो. घरी प्रकाश भाऊ आणि सुनील भाऊ परतले. त्यांनी बापाला मोयदारात घडलेलं सारं प्रकरण सांगितलं. माय आतून सारं काही शांतपणे ऐकत होती. मात्र मी मायला न दिसल्यामुळे माय एकाएकी बापावर चावताळली. "आता खड्ड्यात घाला तुमचे हे दोरखंड." "काऊन? काय झालं व तुले असं एकाएकी बोंबलायले?" "मोह पोरग तिकडे एकटं शिवारात आकांतामध्ये गाईजवळ उभं आहे आणि तुम्ही खुल्या मानानं दोरखंड आटत बसले घरी." "मग आता मी काय करू म्हणते, तूच सांग आता." "पोराच्या जीवापरीच दोरखंड मोठे झाले वाटतं तुम्हाला. चुलीमध्ये नेऊन टाका आता तुमचे हे दोरखंड." मायेच्या राग भरल्या शब्दानं बाप जाग्यावर नरमला. दोरखंड तसंच बाजूला ठेवून बाप धाडकन उठला आणि रागारागानं गोठ्यामध्ये बांधलेले बैल सोडले आणि बैलबंडी जुंपून दोघांनाही घेऊन बापानं घाईघाईनं मोयदाराचा रस्ता धरला. गाय अंधारातही तासभरापासनं एकसारखी गोऱ्याला चाटत होती. मात्र त्या अंधारातही माझं सारं लक्ष गावाकडून रस्त्यानं येणाऱ्या घराच्या बैलबांडीकडे लागलं होतं. इतक्यात अंधारातून बापाचा आवाज कानी पडला. मी वान वर करून पुन्हा अंदाज घेतला. तोच बैलबंडी जवळ आली. साऱ्यांना बघताच माझा जीव वांड्यात पडला. बापानं बैलबंडीवरून उतरून गोऱ्याला छातीशी धरलं. बापाला मात्र गाय काय करेना. लगेच आम्ही सारे बैलबंडीवर बसलो. प्रकाश भाऊनं बैलबंडी रस्त्याला लावली तशी गाय बैलबंडीच्या मागं मागं धावत यायला लागली. पावसाचा जोर अद्यापही थांबला नव्हता. थंडीनं शरीराला थरकाप सुटला होता. अर्ध्या तासात पावसात आम्ही बैलबंडीनं घरी आलो. मी घाईघाईनं बैलबंडीवरून उडी मारून ओल्या कपड्यानंच आत आलो तशी माय एकदम मला बिलगून रडायला लागली. मायनं माझ्या अंगावरचे कपडे काढून कोरड्या कपड्यानं अंग पुसून दिलं. लगेच चुलीवर पाणी गरम करायला ठेवून माय मला आपल्याजवळ घेऊन बसली. चुलीवरचं पाणी गरम होताच मायनं माझी आंघोळ करून दिली. रात्री बऱ्याच उशिरा आमची जेवणं आटोपली.
मायनं मला आपल्या बाजेवर घेतलं तेव्हा प्रकाश भाऊ आज थोड्या वेळापूर्वी मायनं बापाला कशा शिव्या दिल्या, बापावर माय कशी चिडली ते सारं आम्हाला सांगायला लागला. मी त्याचं सारं बोलणं झोपण्याच्या मनस्थितीत असतानाही डोळे उघडे ठेवून हळुवारपणे ऐकत होतो. काही दिवसांपूर्वी आपली काहीही चूक नसतानाही बापाच्या शिव्या शांतपणे मुक्या गायीसारखे ऐकून घेणारी माय आज एकाएकी बापाला शिव्या द्यायला कशी काय तयार झाली? तिच्या शरीरामध्ये अचानक ही ऊर्जा कुठून आली असेल हे समजण्या पल्ल्याडचं होतं. मात्र माय कोणतीही असो, तिच्या ममतेचे मापदंड मला कधीच मोजता आले नाहीत. ती तशीच कापरासारखी आयुष्यभर झिजत होती. सकाळ झाली तोच बापानं वामनभाऊ रात्री वीज पडून शेतात जागेवरच गेल्याची बातमी आणली. माझ्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. बाहेर येणारा डबड्याचा आवाज धाडकन वीज कडाडल्यासारखा माझ्या कानात आणि मस्तकात खोलवर घुमत होता. श्रोते हो, ही होती अनंता सूर यांची कथा माय. ही कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात सर्वदूर शेअर मात्र नक्की करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, हीच एक विनंती करतो. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.